सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाठवायची. या दरम्यान सन्माननीय गणेशजी खानावकर साहेब आणि त्याचबरोबर आदरणीय राजेशजी टिंबे साहेब या दोनही मान्यवरांना विनंती असेल की आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. संघर्ष कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ कळंबोली यांच्या माध्यमातून आयोजित पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा अर्थातच नगरसेवक चषक 2025 आपण या ठिकाणी पाहतोय. बरेचसे सिनियर मोस्ट खेळाडू देखील आता आमच्यासोबत जोडले जातात आणि अगदी अमोल जिंगळे असतील, मनोजी पवार असतील, अजित नाळे, खरं तर संघर्ष संघाचा सर्वाधिक महत्त्वाचा नाव किंवा महत्त्वाचा चेहरा जर कोण म्हटलं तर अजित नाळे. त्याचबरोबर स्वामी आहेत आमच्यासोबत या ठिकाणी जुडलेले, सुधीर काटे देखील आहेत. ही दुसरी पिढी आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर प्रथमेश अगदी सकाळपासून आमच्यासोबत या ठिकाणी जुडले गेलेत. काही क्षणापूर्वी जर आपण पाहिलं तर मला वाटतं दिलीप सिंग बिस्ट देखील या ठिकाणी आमच्यासोबत जुडले गेले होते. संघर्ष संघाचे माजी खेळाडू आहेत अमोल जिंगळे, त्यांचा आज वाढदिवस आहे. आय थिंक भीम यादवचा देखील वाढदिवस आहे. काल वाढदिवस त्यांचा आपण पाहिला, परंतु तो आज या स्पर्धेसाठी आज या ठिकाणी साजरा केला जाणार आहे. तर खूप अशी नावे आहेत आणि अमोल जिंगळे येस आमच्यासमोर काही वेळापूर्वी जुडले गेले होते. महाराष्ट्र पोलीस सेवा दलामध्ये, मुंबई पोलीस सेवा दलामध्ये कार्यरत आहेत. तर या सर्वांचा आपण या ठिकाणी उल्लेख जरूर करणार आहोत, परंतु येणारी भावी पिढी या ठिकाणी जरूर आपल्याला पाहायला मिळते. प्रवीणजी सकपाळ यांचे सुपुत्र आपल्या समोर जोडले गेले, त्याचबरोबर अजितजी नाळे यांचे दोनही सुपुत्र यावेळेला मुख्य मंचावरती आहेत. तर अजितला विनंती आहे मॅन ऑफ द मॅच. मी सरदे साहेबांना विनंती करेल की आपण आपले शुभ हस्ते सुरेश मोहिते यांना पण मॅन ऑफ द मॅच या पुरस्कारानं सन्मानित करायचं आहे. तर मागील सामन्याचा मॅन ऑफ द मॅच सुरेश मोहिते यावर्षी पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. चला पंच मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. विनंती असेल खेळाडूंना, सामना आपण लगेच सुरू करायचा आहे. तर इथे सन्मानित केलं जाते नाबाद 25 धावा 37 पैकी. तर चला चेंडूची मागणी मैदानाच्या आतमध्ये होते. तर अभिनंदन. सुरेश मोहिते म्हटलं तर नेहमीच बिझी क्रिकेटर राहिलेत, त्यांच्याशी आपण संपर्क जरूर साधणार आहोत. चेंडूचं परीक्षण या ठिकाणी केलं जात आहे. आतापर्यंत 5 सामने आपण या स्पर्धेमध्ये पाहिल्यात आणि 5ही सामन्यांचं वैशिष्ट्य जर पाहिलं तर नाणेफेक जिंकणारा संघ विजेता ठरलाय. खरं तर एका सामन्यामध्ये असं चित्र झालं होतं की शेवटचे 4 चेंडू 22 धावांची गरज होती. SK करिश्मा 11 संघानं 4 चेंडूमध्ये आकिबच्या बॅटमधून आलेल्या 4 षटकारांना तो सामना जिंकला आणि हा जो या स्पर्धेचा एक म्हणूया की पायंड आहे, नाणेफेक जिंकणारा संघ हा विजेता ठरतो. परंतु या सामन्याबद्दल सांगणं थोडंसं कठीण आहे, कारण दोनही ताकदवर संघ आहेत. एकीकडे जर आपण पाहिलं तर रॉयल हा संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये जर आपण पाहिलं तर यावेळेला जय मल्हार जो मागील स्पर्धेत चला चेंडूचं परीक्षण झालं असेल तर सामना आपण सुरू करायचा आहे प्लीज. तर नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मागील आठवड्याचा उपविजेता संघ अर्थातच जय मल्हार फोर्स फिटनेस कळंबोली हा संघ, पहिल्या स्पर्धेचा विजेता संघ अर्थातच रॉयल संघ. मागच्या स्पर्धेचा जर विचार केला तर आय थिंक तृतीय किंवा चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरला होता. आणि त्यानंतर मात्र बॅटल आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय.
संघर्ष कलाक्रीडा सांस्कृतिक मंडळ कळंबोली यांच्या माध्यमातून आयोजित पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा अर्थात नगरसेवक चषक 2025. एकूण 16 संघांचा समावेश. एकदिवसीय स्पर्धेमध्ये येणाऱ्या प्रत्येक खेळाडू आणि प्रत्येक प्रेक्षकाला दुपारच्या सत्रामध्ये उत्तम जेवणाची सोय. तर सामन्याला होती सुरुवात. सलामीवीर फलंदाज मिस्टर 360. खरं तर त्यांचा जर्सी क्रमांक 370 आहे, परंतु मैदानाच्या चौफे टोलेबाजी करण्याची धमक असणारा खेळाडू या ठिकाणी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. पहिलं षटक घेऊन गोलंदाज लेफ्ट आर्मर. पहिला चेंडू बँग ऑन टार्गेट. यावेळेला मात्र कमालीची एक्झिक्युशन मैदानाच्या आतमध्ये. चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे. षटकार. तर पहिल्या चेंडूवरती षटकार. याही वेळेला धीम्या गतीचा चेंडू होता. चेंज ऑफ पेस आणि इथून मात्र वेलकम टू द क्रीज सांगणारा अक्षयच्या बॅटमधून आणखीन एक दमदार षटकार. तर पहिल्या 2 चेंडूवरती मात्र 2 घणाघाती प्रहार. बॅक टू बॅक 2 सिक्सेस आपल्याला या ठिकाणी अक्षयच्या बॅटमधून पाहायला मिळतात. आता मॅन इन फॉर्म. नक्कीच आपल्या संघासाठी सर्वाधिक महत्त्वाचा खेळाडू म्हणून या खेळाडूची ओळख आहे मिस्टर 360. या मैदानाच्या चौफेर त्याच्या बॅटमधून नेहमीच आपल्याला फलंदाजी पाहायला मिळते. क्रिकेटबद्दल असणारं त्याचं जे समर्पण आहे प्रत्येक फॉर्मॅटमध्ये या खेळाडूनं मात्र स्वतःला सिद्ध केलं. आणि काय कमालीचा खेळ. यावर्षीचा KPLचा हंगाम आपण आठवला. जबरदस्त खेळ त्याचा या मैदानावरती राहिला. प्रथम क्रमांकाचा मानकरी त्याचा संघ ठरला. त्याच्या नेतृत्व गुणावरती विश्वास दर्शवला आणि तो विश्वास त्यानं मात्र सार्थ ठरवत कमालीचा एफर्ट्स. यावेळेला टप्पा आणि दिशा या दोनही चुकीच्या आपल्याला पाहायला मिळाल्या. अवांतरच्या स्वरूपामध्ये आणखीन एक अतिरिक्त धाव ही नक्कीच धावफलकावर. यावेळेला मात्र शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता. पुन्हा एकदा घडाघाती प्रहार. खरं तर हात खुले करण्याची संधी. स्क्वेअर लेग पंचांचा इशारा येईल. होय, हा ही चेंडू जाईल सीमा रेषेच्या पलीकडे. षटकार. तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मात्र कमालीची फलंदाजी. जणू पॅव्हिलियन मधून सेट होऊन हा फलंदाज मैदानावरती आलाय का असा प्रकारचं प्रश्नचिन्ह चर्चेला उदाहरण. याही वेळेला कमालीचा टायमिंग आहे. पहा, पहिल्याच सामन्यामध्ये पहिल्याच स्पर्धेमध्ये राहुलच्या बॅटमधून 6 चेंडू 6 षटकार आपण पाहिले. इथे मात्र अक्षय सरवतेच्या बॅटमधून येत आहे 4 चेंडूवरती 4 घडाघाती षटकार. तर 4 चेंडूवरती आपण पाहिलं तर 4 घडाघाती प्रहार, 1 अवांतर चेंडू. तब्बल
25 धावा आपण धावफलकावरती पाहिल्या. गोलंदाजावरती मानसिक दडपण बनवण्याचा प्रयत्न. यावेळेला मात्र फुलर लेनचा चेंडू होता समोरच्या दिशेनं, फिंगर्स रोल केल्या गेल्या. अक्षय सरोदे नेहमीच प्रयत्नशील आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. त्याच्या बॅटला जर का चेंडू कनेक्ट झाला तर त्या चेंडूवरती मोठा प्रहार नेहमीच आपण पाहिलाय. परंतु गोलंदाज 4 षटकार आल्यानंतर मात्र कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळतोय. सिंगल धाव फलकावरती आली आहे आणि असं म्हणतात ना की एक संकट दूर होतंय ना होतंय ते दुसरं संकट गोलंदाजाच्या समोर आलंय. कारण अक्षय सरोदे ऑफ स्ट्राईक जरूर झाला असला तरी स्ट्रायकिंग एंडला मात्र संतोष मदने या मैदानावरचा आणखीन एक यशस्वी फलंदाज म्हणून ज्या फलंदाजाची ओळख आहे. इथे मात्र अंतिम चेंडू फेकला जातोय. निर्धाव पहिल्या षटकाचा खेळ होतोय समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर रॉयल संघाची धावसंख्या बिन बाद 26 धावा धावफलकावर. ही ओळख राहिली आहे रॉयल संघाची. आणि ज्यावेळेला तुम्ही सर्वाधिक यशस्वी म्हणून स्वतःला सिद्ध करताना त्यावेळेला अशा प्रकारचा खेळ तुमच्या माध्यमातून होणं अपेक्षित असतं. या संपूर्ण स्पर्धेमध्ये बेस्ट इकॉनॉमिकल गोलंदाज या कॅटेगरीमध्ये देखील काही खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर पहिल्या 3 सामन्यांचा जर आपण विचार केला, पहिल्या 3ही सामन्यांमध्ये मॅन ऑफ द मॅच हे गोलंदाज ठरले होते. 4थ्या सामन्यामध्ये फलंदाजाला मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक मिळालं आणि 5व्या सामन्यामध्ये देखील आपण पाहिलं तर फलंदाज हा मॅन ऑफ द मॅच पुरस्काराचा मानकरी ठरला. म्हणजे आत्तापर्यंत झालेल्या 5 सामन्यांमध्ये 3 गोलंदाज मॅन ऑफ द मॅच आणि 2 फलंदाज हे मॅन ऑफ द मॅचचे हकदार ठरलेले आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. 6वा सामना मैदानावरती सुरू आहे. यानंतर दोनही सामन्यांमध्ये आपल्याला आयोजक संघ पाहायला मिळणार आहेत. कारण एक सामना 6वा 7वा हा 6वा सामना मैदानावरती सुरू आहे. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा माणूस होता. चेंडू बॅटचा संपर्क आहे का अद्यापही पुष्टी आलेली नाही आहे. इट्स अ बाय. येस, लेग बायचा इशारा, बायचा इशारा. चेंडू बॅटचा संपर्क नाही आहे, चेंडू सरळ गेला आहे. तो यष्टीरक्षकाच्या मागे सिंगल धाव फलकावरती आले संतोष मदने. याही खेळाडूबद्दल नेहमीच चर्चा राहिली आहे. या खेळाडूचा खेळ देखील आपण या मैदानावरती पाहिला आहे. जेव्हा जेव्हा संघाला गरज आली आहे तेव्हा तेव्हा या खेळाडूंना मात्र आपला सर्वोत्तम खेळ मैदानावरती सिद्ध केला आहे. स्पर्धा कोणतीही असो, फॉर्मॅट कोणताही असो, मोस्ट रिलायबल खेळाडू म्हणून, एक विश्वासाचा खेळाडू म्हणून या खेळाडूकडे नक्कीच पाहिलं जातं. त्यावेळेला अलॉंग द कार्पेट कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. अगदी शिवाचा जर विचार केला तर ज्या वेळेला शिवाच्या हातामध्ये चेंडू असतो दुसरी धाव घेण्याची धडगत कोणताही फलंदाज करत नाही. सिंगल धाव फलकावरती आले. पहिल्या षटकामध्ये आक्रमक सुरुवात, दुसऱ्या षटकामध्ये सागर अनुसेच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेला. सागर हा ॲज अ सलामीवीर फलंदाज म्हणून देखील आपण सागरला मैदानाच्या आतमध्ये पाहतो. परंतु इथे गोलंदाजीमध्ये दुसरा षटक हातात आहेत. यावेळेला मात्र आणखीन एक दमदार स्ट्रोक समोरच्या दिशेनं चेंडूला भिरकावून दिलाय सीमा रेषेच्या पलीकडे. 6 धावांकरता तर नक्कीच आणखीन एक षटकार जरूर आला. फलंदाज अक्षयच्या बॅटमधून तब्बल हा 5वा षटकार त्याच्या बॅटमधून आपल्या वैयक्तिक 31
या धावसंख्येवरती खेळतोय. 5 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत. याही वेळेला लोअर फुलटॉसचा चेंडू होता. खरं तर यष्टीरक्षकाला चेंडू बीट करतोय. त्या मागे उभे असणारे 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत आणि जोपर्यंत चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत मात्र मिळते संधी. बायचा इशारा. इट्स अ वाईड. वाईड प्लस बाईज म्हणतातच. 1+2 एकूण 3 धावा या धावफलकावरती अंकित केल्या जातील. आमची युवा पिढी अर्थातच दीपक धोंडे आणि अक्षय फरतडे देखील आमच्या समोर जुळले गेलेत. राहुलभाई देखील आमच्या समोर जुळले गेलेत. वेलकम. यानंतरच्या सामन्यासाठी उपलब्ध असतील संघाबरोबर. यष्टीरक्षक राहुल थोडासा अडचणीमध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळतोय इथे. पंचांचा काय इशारा असेल, कारण चेंडू खेळणं गरजेचं आहे. तुमची ॲक्शन होणं गरजेचं आहे. एक्स्ट्रा बाउन्स होता. स्क्वेअर लेग पंचांशी या ठिकाणी सल्ला मसलत केली जाते. अटेम्प्ट टू प्ले क्रिकेटमध्ये अटेम्प्ट टू प्ले हा खूप महत्त्वाचा फॅक्टर असतो. परंतु एक्स्ट्रा बाउन्सला तुम्ही कोणत्या प्रकारचे अटेम्प्ट टू प्ले करणार? येस आयोजक. तर या ठिकाणी चर्चा होते. या चर्चा जरूर या ठिकाणी केली जाईल. क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये बऱ्याचशा नियमावली आहेत. अटेम्प्ट टू प्ले हा एक प्रकार असतो, परंतु बाउन्स एक्स्ट्रा होता. स्क्वेअर लेग पंचांशी सल्ला मसलत केली गेली. चला, पंचांचा निर्णय अंतिम राहील. दोनही संघांसाठी तो निर्णय बंधनकारक असेल. बाय. बायच्या 2 धावा या ठिकाणी नक्कीच पंचांचा इशारा येतोय. यस, 39 ही धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. एक छोट्याशा ब्रेक नंतर आपण पुन्हा एकदा सामन्याकडे वळतो. खरं तर सुरुवात दमदार केली होती गोलंदाजीच्या माध्यमातून सागरनं, परंतु जसा षटकार त्याच्या गोलंदाजीवरती आला थोडंसं मानसिक दडपण निर्माण केलं, परंतु कमबॅक करणं ही ओळख आहे. यावेळेला समोरच्या दिशेनं चेंडू अगदी पुढ्यामध्ये, जणू फलंदाज तयार होता. या इनिंग मधला अक्षयच्या बॅट मधून आलेला हा दमदार षटकार. चेंडू पुरवायचे प्लीज. सुधीर यांच्याकडे ती जबाबदारी आहे चेंडूंची, तर थोडंसं आपण लक्ष ठेवायचं. येस, या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मी मगाशी देखील उल्लेख केला की संघर्ष मित्रमंडळाची स्पर्धा म्हटल्यानंतर बरेच आजीबाजी खेळाडू स्पर्धेच्या माध्यमातून जुळले जातील आणि यापैकीच एक नाव संघर्ष संघाचे माजी खेळाडू संजयजी शिरावले.
देखील आमच्या समेत या ठिकाणी जोडले गेले. तर वेलकम संजय, आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. तर एकूण धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 45 त्यामध्ये तब्बल 6 षटकार अक्षयच्या बॅटमधून. यावेळेला मात्र कमालीचा टायमिंग आहे, सांघिक अर्धशतक देखील पूर्ण केलंय. त्या पलीकडे षटकार तब्बल अक्षय सरोदेच्या बॅटमधून आलेला हा 7वा षटकार आपण पाहतोय. संघाची एकूण धावसंख्या सांघिक अर्धशतक 51, ज्यापैकी अक्षयच्या बॅटमधून आले तब्बल 43 धावा. 10 चेंडूंचा त्यानं सामना केलाय, 7 षटकार या इनिंगमध्ये साकारले आहेत. आज जणू षटकारांमध्येच डील करायचं हा मानस घेऊन हा खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये. फक्त सिंगल आहे आणि यावेळेला मात्र आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू ओव्हर द कव्हर बॅकवर्ड पॉइंटला हा चेंडू तटवला गेलाय. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवरती येणार तोपर्यंत मात्र 2 धावा कंप्लीट होत आहेत. अक्षय आहे म्हटल्यानंतर तिसरी धाव देखील त्या ठिकाणी लीलया पूर्ण केली जाते. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 3 धावेंच्या बरोबरीनं रॉयल संघाची धावसंख्या मात्र 56 धावा धावफलकावरती. पहा, कळंबोली क्रिकेट मध्ये रॉयल या नावानं आपली एक वेगळी देशात एक आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. खरं तर मागील आठवड्यामध्ये पारितोषिकाचा मानकरी जरूर ठरला होता, परंतु प्रथम द्वितीय क्रमांक मिळाला नव्हता. आणि आपण नेहमी म्हणतो ना की एखादा संघ ज्यावेळेला सर्वोत्तम कामगिरी करतो आणि त्यावेळेला जर का अशा प्रकारे प्रभावाला सामोरं जावं लागलं तर मात्र त्याचा वचपा आपल्याला जरूर पाहायला मिळतो. आणि इथे अक्षय थांबायला तयार नाहीये, कारण अक्षयच्या बॅटमध्ये होतोय हा तब्बल 8वा षटकार, जो अक्षयला घेऊन जातोय आपल्या वैयक्तिक 1,50,00,000 या धावसंख्येवरती. मिस्टर 360 मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः बरसतोय. तब्बल 14 चेंडूंचा खेळ झालाय, ज्यापैकी अक्षयनं 11 चेंडूंचा सामना केलाय, ज्यापैकी 8 षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालेत. आणि वैयक्तिक 49 या धावसंख्येवरती खेळतोय. एका सिंगलनं तो आपलं अर्धशतक पूर्ण करणार की आणखीन एक मोठा फटका त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळणार. इथे मात्र स्विंग अँड मिस राजू यांच्या गोलंदाजीवरती प्रहार करत इतकी सोपी गोष्ट नाही आहे, परंतु अक्षय आव्हानांना सामोरा जाणारा हा खेळाडू आपण नेहमीच मैदानाच्या आतमध्ये पाहिलाय. या वर्षीच्या क्रिकेट हंगामामध्ये सुरुवात त्याची दमदार राहिली आहे. अगदी अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती असताना संघासाठी सर्वाधिक महत्त्वाचं काय तर धावा. यावेळेला आपल्या फॉलो थ्रूमध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न होता. पंचांच्या इशाऱ्याची आपण वाट पाहणार आहोत, ज्यावरती डिसाईड होईल. यस, अजूनही वेट करावा लागेल. लेगबायच्या स्वरूपामध्ये शरीराचा वेध घेणारा हा चेंडू होता, त्यामुळे अजून थोडंसं आपल्याला वाट पाहावी लागणार आहे. एकूण धावा धावफलकावरती या एकेरी स्वरूपाच्या धावेनं 61 रन्स ऑन द बोर्ड विदाउट लॉस 61. यावेळेला मात्र 8व्या बॅटनं हॅमर्ड केलाय. कमालीचा टायमिंग आहे, चेंडू थांबणार नाही आहे. होय, क्षेत्ररक्षक जरूर येत आहेत, मात्र चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. षटकार, आणखीन एक दमदार षटकार इथे आपण पाहिला. कमालीची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. अगदी म्हणतात ना की अक्षयची बॅट मैदानाच्या आतमध्ये तळपले, त्याला जास्तीत जास्त संधी देणं गरजेचं आहे, परंतु संतोष मधने मिळालेल्या संधीचा सोना करतोय. ओळखतोय तिसऱ्या षटकातील हा शेवटचा चेंडू आहे आणि तिथून देखील मोठा फटका घेण्याचा मानस असेल. यावेळेला समोरच्या दिशेनं लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधून क्षेत्ररक्षक येत आहेत. संधी होती, मात्र ही संधी गमावली आहे. जाईल चेंडू 1 बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे. चौकार.
थँक्यू डीजे. अप्रतिम संगीत. तुझी माझी जोडी जमली. मैदानाच्या आतमध्ये जोडी जमली आहे या दोन खेळाडूंची, परंतु अक्षरशः सर्वांना प्रभावित मंत्रमुग्ध करणारी फलंदाजी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिली. एकूण धावा आहे धावफलकावर 71. आपल्या वैयक्तिक 49 या धावसंख्येवरती अक्षय ऑन अ स्ट्राईक आपण पाहतोय. कमालीची फलंदाजी. तमाम क्रीडा रसिकांची मन जिंकणारा खेळाडू मिस्टर 360 मैदानाच्या आतमध्ये. 13 चेंडू आणि 49 धावा. 18 पैकी 13 चेंडू अक्षयनं फेस केलेत आणि ज्यापैकी 8 षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिले. अंतिम षटक घेऊन या ठिकाणी शॉर्टपूल करण्याचा प्रयत्न. बॅटीचा आउटर एज आणि याचबरोबर या स्पर्धेतली पहिली अर्धशतकीय खेळणारा फलंदाज ठरतोय अक्षय, ज्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतात तब्बल 52 धावा. वैयक्तिक अर्धशतक. 14 चेंडू 8 षटकार. बॅट उंचावून आपल्या संघ सहकार्यांना अभिवादन करताना टाळ्यांचा गजर आपण पाहतोय. आणि याच खेळीचे साक्षीदार स्वयं त्याचे पिताश्री देखील हा सामना, हा मोमेंट एन्जॉय करत असताना. कमालीचा खेळ, कमालीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला सिद्ध करणं. आपण नेहमी म्हणतो ना की क्रिकेट असो किंवा दैनंदिन आयुष्य, तुम्हाला निरंतर प्रयत्नशील राहणं गरजेचं आहे. या खेळाडूला आपण बिझी क्रिकेटर म्हणून नक्कीच म्हणतो. फॉर्मॅट कोणतंही असो, त्यानं स्वतःला सिद्ध केलंय. याही वेळेला चांगला चेंडू होता. अगदी पुढ्यामध्ये चेंडू सापडलाय. टप्पा पडल्यानंतर गती मिळाली आहे चेंडूला. क्षेत्ररक्षक जोपर्यंत येणार जाईल चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे. चौकार. चौकार आणि षटकाराच्या माध्यमातून तब्बल 62 धावा आपण पाहतोय. संघाची एकूण धावा संख्या 78 आहे आणि त्यापैकी चौकार आणि षटकारानं तब्बल 62 धावा धावफलकावरती उभारल्या गेल्यात. कमालीचा खेळ. यावेळेला फुल टॉस, फुल टोल वसूल. चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे. येईल आणखीन एक बिग हिट. षटकार. ठिकाणी अक्षय सरोदे. अक्षय सरोदे म्हटलं तर तमाम क्रीडा रसिकांच्या गळ्यातील ताईत आहे आणि आय थिंक रवी आहेत मैदानाच्या आतमध्ये. विशेष अभिनंदन करण्यासाठी आले आहेत, परंतु सामना सुरू आहे. रवी, नक्कीच नक्कीच रवी देखील माझी खेळाडू आहेत, नो डाऊट. आणि त्यांना देखील आपल्या कारकिर्दीमधले ते क्षण आठवले असतील ज्यावेळेला अक्षय सरोदे मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. येस रवी, अभिवादन देखील करतायत. परंतु इथे मात्र अवांतर चेंडू. पहा आता एक स्वप्न पाहायला हरकत नाहीये, कारण 85 धावा धावफलकावरती आलेत. 3 चेंडू शिल्लक आहेत आणि जर का संतोष मदने जो जबरदस्त फॉर्म मध्ये फलंदाजी करतोय, एकूणच जर पाहिलं तर अक्षयनं लीड केलंय जरूर. 24 या धावसंख्येवरती संतोष मैदानाच्या आतमध्ये आहे आणि जर का या 3 चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये घेतले ना तर 100 धावा देखील धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. या वर्षीच्या पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये 106 सांघिक व सर्वोच्च सांघिक धावसंख्या आपण पाहिली आहे या वर्षीच्या पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये. परंतु इथे 100 केले जाणार का नाही आहे. गोलंदाजाचा खूप चांगला कमबॅक या ठिकाणी पाहायला मिळतंय. फुलर लेनचा चेंडू होता. यॉर्क करण्याचा प्रयत्न एकेरीला दुहेरीमध्ये परावर्तित केलं जात आहे. 2 धावा आल्या. 3ऱ्या धावेसाठीचा प्रयत्न इथे होणार का. थोडंसं मिसकम्युनिकेशन 2 खेळाडूंमध्ये आणि इथे काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये पहा. इथे खराब क्रिकेट जरूर पाहायला मिळते. एकूण धावा 4 या ठिकाणी असतील आणि संतोष मदने देखील अक्षरशः जीवाच्या आकांताने धावताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं. दैव बलवत्तर ठरते. या 4 धावेनं संघाची एकूण धावा संख्या 89, 89 धावा धावफलकावरती. 2 चेंडू शिल्लक आहेत. 100 मैदानावरती पाहायला मिळणार का. संतोष मदने आहे तर होय, हे शक्य या खेळाडूच्या बॅटमधून जरूर पाहू शकतो. 89 रन्स ऑन द बोर्ड. 11 धावांची गरज शतकासाठी. परंतु इथे नाही आहे चेंडू. बॅटचा अपेक्षित संपर्क नाही आहे. थोड्यासा धीम्या गतीने चेंडू फेकला गेला होता. सिंगल मात्र धावफलकावरती आली आहे. या एका धावेनं 90 ही धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय. कमालीची फलंदाजी अक्षय सरोदे, ज्याच्या बॅटमधून आपल्याला तब्बल अर्धशतकीय खेळ पाहायला मिळाला, ज्यामध्ये त्याच्या बॅटमधून 8 षटकारांची त्यानं आतषबाजी केली.
आणि तोच खेळाडू आता मात्र शेवटचा चेंडू फेस करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये. 9वा षटकार अक्षयच्या बॅटमधून येणार का? परंतु चांगला चेंडू होता. यावेळेला मात्र एक्स्ट्रा बाउन्स आपल्याला पाहायला मिळालाय. बाईच्या स्वरूपामध्ये आणखीन एक धाव ही धावफलकावरती अंकित केली जाईल. येस, पंचांचा पहिल्या सत्र समाप्तीचा इशारा या ठिकाणी आला. पहिल्या सत्राचा खेळ संपलाय. धावा धावफलकावरती आल्यात 91 आणि विजयासाठी लक्ष्य उभारलं जात आहे ते 92 धावांचं एक भलं मोठं लक्ष्य. आणि या लक्ष्याचा कशा पद्धतीने होणार पाठलाग, परंतु त्या अगोदर आपण जाऊयात या पुढील सामना. अर्थातच सामना जो असेल परेश 11 विरुद्ध संघर्ष या दोन संघादरम्यानचं ते बॅटल असेल. तर दोनही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आहे की आपण टॉससाठी, कारण इनिंग ब्रेक आहे आणि इनिंग ब्रेकमध्ये हा टॉस या ठिकाणी केला जाईल. तर पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. 91 धावा धावफलकावरती आलाय. श्रीकांत मुळीक मराठीचा आणखीन एक अप्रतिम आवाज. अर्थातच मिरेवाडी या ठिकाणाहून सुरू झालेला प्रवास, हातामध्ये आलेला मायक्रोफोन, मिळालेली संधी आणि त्या संधीचं केलेलं सोनं, आणि तिथून मात्र सर्वांच्याच लाडका समालोचक म्हणून त्याची ओळख. तर चला, यानंतरची होणारी लढत अर्थातच परेश 11 आणि संघर्ष या दोनही टीमच्या कॅप्टन्सला विनंती, आपण टॉससाठी संपर्क करायचा. पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. खरं तर संघर्ष कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ कळंबोली यांच्या माध्यमातून आयोजित पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा अर्थातच नगरसेवक चषक 2025चा एक दैदीप्यमान क्रिकेटचा सोहळा आपण या ठिकाणी सर्वजण पाहतोय, अनुभवतोय. काही क्षणातच या ठिकाणी आणि एकूणच जर पाहिलं तर नगरसेवक चषक स्पर्धा जरूर आपण या ठिकाणी पाहतोय आणि त्याचबरोबर भावपूर्ण श्रद्धांजली आपण जरूर देतोय कैलासवासी संभाजी घोरपडे यांना. कळंबोली क्रिकेटमधील एक अविभाज्य घटक, कळंबोली क्रिकेटला एक वेगळी ओळख ज्यांच्या माध्यमातून निर्माण
केली गेली. खऱ्या अर्थानं अनेक युवा चेहरे त्यांच्या माध्यमातून कळंबोली क्रिकेटला मिळाले आणि कळंबोली क्रिकेटबद्दल त्यांचं जे योगदान आहे ते सर्वाधिक महत्त्वपूर्ण आहे. आणि अशा व्यक्तिमत्वाचं देखील या ठिकाणी आपण या स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली आपण त्यांना जरूर देऊयात. आणि सामन्याला मात्र सुरुवात होते. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिला अक्षय सरोदे नावाचं वादळ या मैदानावरती घुंगावलं. त्याच्या बॅटमधून या पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमधली दुसरी अर्धशतकीय खेळी त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली. अगदी पहिल्या पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये देखील त्यानं दैदिप्यमान कामगिरी केली. आणि आता मात्र या धावांचा पाठलाग करण्यासाठी एक मोठी धावसंख्या जरूर उभारली गेली आहे. परंतु क्रिकेटच्या भाषेमध्ये श्रीकांत आपण नेहमी म्हणतो अशक्य नाही आहे. नथिंग इज इम्पॉसिबल इन क्रिकेट. गोलंदाजी मार्कवरती राहुल होतोय सज्ज, तर स्ट्रायकिंग एंडला मात्र राहुल जाधव. राहुल भोईर वर्सेस राहुल जाधव. यावेळेला पहिला चेंडू धीम्या गतीने चेंडू फेकला होता. बॅक ऑफ द हँड या ठिकाणी डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. परंतु दिशेवरचं नियंत्रण हरपलं. इट्स अ व्हाईट बॉल. राहुल पहिल्या सामन्याचा पहिला खेळ त्याला आठवावा लागेल जिथे 6 चेंडू 6 षटकार त्याच्या बॅटमधून आले होते. ती एक महत्त्वपूर्ण खेळी त्यांनी आपल्या संघासाठी साकारली होती. द मॅन इन फॉर्म ऑफ द बॅट. सिंगल मात्र धावफलकावरती आले. धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती अवांतरच्या स्वरूपामध्ये श्रीगणेशा झाला. त्यानंतर मात्र बॅटच्या माध्यमातून सिंगल आली आहे. सागर अनुसे या खेळाडूला देखील विसरून चालणार नाही आहे. मोठमोठ्या खेळ्या याही खेळाडूच्या नावावरती आहेत. आणि आता गरज आहे पहिल्या 2 षटकांमध्ये कमीत कमी 40+ धावा या धावफलकावरती तुम्हाला उभाराव्या लागतील. धीम्या गतीचा चेंडू होता. याही वेळेला नो चेंडूचा इशारा आलाय पंचांचा. कदाचित चेंडूची पिचिंग जी आहे ती विकेटच्या बाहेर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. थोडंसं व्हेरिएशन वेगळेपण दाखवण्याचा प्रयत्न करतोय. 91 धावा तुमच्याकडे डिफेंड करण्यासाठी आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये व्हेरिएशन्स गोलंदाजीमध्ये दाखवणं हे क्रमप्राप्त आहे. तर इथे मात्र आणखीन एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. खरं तर वाईट चेंडू 2 आपल्याला या षटकामध्ये पाहायला मिळाले. परंतु त्यानंतर जर पाहिलं तर कोणत्याही प्रकारे हात खुले करण्याची संधी नाही आहे. प्रत्येक एका चेंडूनंतर खेळाडू एकमेकांच्या समवेत येत आहेत, संपर्क साधतायत, एकमेकांशी सल्ला मसलत करतायत. लक्ष मोठं आहे. 92 धावा धावफलकावरती उभारल्यात. यावेळेला समोरच्या दिशेनं बॉलर्स बॅक ड्राईव्ह. सिंगल मात्र धावफलकावरती. सिंगलपेक्षा जास्त या ठिकाणी मिळणार नाहीये. तर टॉस या ठिकाणी केला जातोय. यस, आमच्या समेत या ठिकाणी दोनही संघनायक आमच्या समेत या ठिकाणी जुडले गेले. टॉस केला जातोय. परेश 11 विरुद्ध संघर्ष या 2 संघादरम्यानचं हे टॉस आणि टॉस जिंकलाय संघर्ष संघानं. धीम्या गतीचा चेंडू होता. पुन्हा एकदा फ्लायटेड चेंडू. राहुलनं जणू ओळखलंय की जितक्या वेगानं तुम्ही चेंडू टाकणार तितक्या वेगानं तो चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. अशा परिस्थितीमध्ये धावा ज्या वेळेला तुमच्या खात्यामध्ये असतील, 91 धावा तुम्ही ज्या वेळेला उभारला असेल त्यावेळेला व्हेरिएशन त्याच्या गोलंदाजीमधलं पाहायला मिळालं. खरं तर फारसं व्हेरिएशन राहुलच्या गोलंदाजीमध्ये आपण पाहत नाही. तो नेहमी आपल्या स्वाभाविक गोलंदाजीवरती, स्वाभाविक शैलीवरती विश्वास ठेवतो. परंतु इथे मात्र त्याच्या गोलंदाजीमध्ये विविधता पाहायला मिळाली. स्लोवर वन पद्धतीचा वापर त्यानं जास्त केलाय. यावेळेला प्रज्ञेश येत आहे झेलच्या खाली. संधी होती झेल घेण्याची, मात्र शेवटच्या क्षणाला प्रयत्न अपुरे पडतायत. डॉट बॉल. येणारा प्रत्येक निर्धाव चेंडू तुमच्यावरती दबाव निर्माण करणारा असेल. आणि अशा प्रकारच्या सामन्यांमध्ये जिथे तुम्हाला मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा असतो तिथे एखादे षटक जर का तुमच्या विरोधामध्ये गेलं तर संपूर्णपणे सामन्याचं चित्र हे विचित्र होताना पाहायला मिळतं. यावेळेला मात्र क्रीजच्या खोलीचा वापर करण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन नाही आहे. क्षेत्ररक्षक झेलच्या खाली येत आहेत. अगदी शेवटच्या क्षणाला झेल सुटतोय. जीवनदान जरूर मिळतंय परंतु फारसं नुकसान नाहीये. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. येस, या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सर्वाधिक महत्त्वाची सूचना, अगदी सकाळपासून ज्या गोष्टीचा आपण उल्लेख करत होतो की पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा संघर्ष कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ कळंबोली यांच्या माध्यमातून आयोजित. आणि या स्पर्धेमध्ये येणाऱ्या प्रत्येक खेळाडूला आणि प्रत्येक प्रेक्षकाला भोजनाची उत्तम सोय ही आयोजकांच्या माध्यमातून केली गेली. दुपारचं भोजन
या ठिकाणी काही क्षणातच सुरू होईल. या सामन्यानंतर आपण भोजन काउंटर या ठिकाणी ओपन करणार आहोत. तर सर्वांना विनंती आहे की जे जे या मैदानावरती उपस्थित आहेत, जे जे हे सामना पाहत आहेत, जे खेळाडू हा सामना खेळत आहेत, त्या सर्वांसाठी जेवणाची व्यवस्था ही आयोजकांच्या वतीनं जरूर आपल्याला पाहायला मिळते. संतोष मदने आपल्या वैयक्तिक स्पेलमधील पहिला आणि सांघिक दुसरा. खरं तर 4 षटकांसाठी 4 गोलंदाज वापरणं हा नवा नियम आपण पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये पाहतोय. दबाव आहे, दोनही खेळाडू धावा उभारण्यासाठी सक्षम आहेत, परंतु ज्यावेळेला 91 धावांचं बर्डन तुमच्यावरती असतं त्यावेळेला त्याचा परिणाम तुमच्या खेळावरती देखील पाहायला मिळतो. आणि असंच काहीसं चित्र सध्याच्या घडीला आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. आणखीन एक धीमागतीचा चेंडू होता, टाइम करता आला नाहीये, केवळ मिस टायमिंग स्ट्रोक. बॅटीचा लीडिंग एज आणि फलंदाज क्रमांक 1 पहिला फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. तर एकूणच पुन्हा एकदा आपण मैदानाच्या दिशेने जाऊया. पहिला फलंदाज गमावला गेलाय. नवीन बॅटर इन ॲट नंबर 3 राजू नरळे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. संतोष मदने म्हटलं तर मोठ्यांची जादू आपल्याला जरूर पाहायला मिळते. मॉर्निंग क्रिकेटमध्ये आपण या खेळाडूंना सातत्यानं पाहतो. अगदी सोमवार ते शनिवार या मैदानावरती सकाळच्या सत्रामध्ये बरेचसे खेळाडू सराव करताना आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेला मात्र अकोट टप्प्याचा चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर मात्र चेंडू जाईल सीमा रेषेच्या पलीकडे. चौकार. तर या ठिकाणी मात्र आपण पाहतोय चौकार आलाय. थोडासा उशीर केलाय की काय, यावेळेला फुल टॉस चेंडू होता. टाइम नाहीये. संतोष मदने स्वतः गोलंदाज झेलच्या खाली येतोय. आणखीन एक दे धक्का. फलंदाज क्रमांक 2 बॅक टू द पॅव्हिलियन. या सामन्यानंतर मैदानावरती उपस्थित प्रत्येक प्रेक्षकाला, प्रत्येक खेळाडूला जेवणाची उत्तम सोय आणि हे सांगणार हे गीत. सामन्याची उत्कंठा आपल्या सर्वांनाच होते, परंतु एकतर्फा सामना काहीसा होताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. राहुल जाधव थोडीसा उशिरा का होईना, परंतु त्याची बॅट मैदानाच्या आतमध्ये तळपणं गरजेचं आहे. 17 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज प्रभात. यावेळेला टप्पा पडल्यानंतर मात्र चेंडू थोडासा बाहेर निघतोय. एक्स्ट्रा बाउन्स आपल्याला पाहायला मिळतोय. राहुल जाधवचा जर विचार केला तर पहिल्या चेंडूपासून आक्रमक राहुल जाधवला आपण पाहिला, परंतु अपेक्षेप्रमाणे साथ त्याला मिळाली नाहीये. षटकार जरूर त्याच्या बॅटमधून आलाय.
यावेळेला समोरच्या दिशेनं कमालीचा टायमिंग आहे. एफर्टलेस फलंदाजी करत असताना राहुल मैदानाच्या आतमध्ये येईल. आणखीन एक दमदार स्ट्रोक, षटकार. तर आणखीन एक दमदार स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. 24 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 24 धावा धावफलकावरती आहेत. कमालीची फलंदाजी राहुल जाधव या नावानं मात्र दखल घेण्यास भाग वाढलाय तमाम कळंबोली क्रिकेट रसिकांना. याही वेळेला टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या दिशेने निघतोय. थोडंसं नियंत्रण हरपलंय. आय थिंक प्रभातचा जर विचार केला तर एक चांगला अष्टपैलू खेळाडू म्हणून या खेळाडूची ओळख आहे. संतोष मधनेने टाकलेलं षटक, त्यानंतर मात्र दबावामध्ये फलंदाजी करत असताना राहुल जाधव आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या षटकामध्ये चेंडू त्याच्या बॅटच्या पट्ट्यामध्ये आले नाहीये. त्याचा मानसिक दडपण जरूर पाहायला मिळालं, परंतु इथे मात्र मोठा स्ट्रोक येतोय. क्षेत्ररक्षक चेंडू जज करतायत. होय, या वेळेला मात्र चूक होणार नाहीये. अगदी सीमारेषेच्या आतमध्ये कंप्लीट केला जातोय झेल. आणि धक्का क्रमांक 3, राहुल जाधव यावेळेला बॅक टू द पॅव्हिलियन. षटक क्रमांक 3 मैदानावरती सुरू असताना आपण धावा धावफलकावरती पाहतोय. 3 आघाडीचे फलंदाज गमावले गेलेत. 92 धावांचा पाठलाग करत असताना धावा मात्र धावफलकावरती आल्यात त्या 25 धावा. शेवटचे 9 चेंडू शिल्लक विजयासाठी. 10 चेंडू शिल्लक आहेत, माफ करा. आणि या विजयासाठी 67 धावांची गरज. म्हणजे येणारा प्रत्येक चेंडू तुम्हाला षटकारामध्ये परावर्तित करावा लागेल. याही वेळेला मोठा फटका खेळण्याचा मानस. लीडिंग एज. चेंडू हवेमध्ये. प्रभात सांगतायत की उंची जास्त होती, परंतु ज्यावेळेला रबर बॉल हवेमध्ये जातो त्यावेळेला थोडंसं वायबल होताना तो चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. एक चांगला क्षेत्ररक्षक देखील आहे, परंतु ज्यावेळेला धावा धावफलकावरती मोठे असतात ना त्यावेळेला अशा प्रकारच्या चुका नक्कीच होताना आपल्याला पाहायला मिळतात. परंतु नाही, यावेळेला फुल टॉस चेंडू होता ऑन साइडला. आणखीन एक दमदार स्ट्रोक, षटकार. षटकार जरूर आलाय. पहिल्या 2 षटकांमध्ये मी मगाशी देखील उल्लेख केला की मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना सुरुवात दमदार होणं गरजेचं असतं. आपण नेहमी म्हणतो वेल बिगिन इज हाफ डन, परंतु इथे सुरुवात थोडीशी खराब राहिली. धावा धावफलकावरती आल्या नाहीत. याचं संपूर्ण क्रेडिट हे आघाडीच्या गोलंदाजांना गेलं. शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे, म्हणजे अंतिम 7 चेंडूंचा खेळ आता शिल्लक. आणि धावा विजयासाठी अजूनही करायच्या आहेत त्या 59 धावा. यावेळेला थोडासा व्हेरिएशन दाखवण्याचा प्रयत्न. बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी. $34 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 34 धावा धावफलकावरती आहेत. आणि आता हळूहळू भोजन कक्षाच्या दिशेनं प्रेक्षक वर्ग सरकायला हरकत नाही आहे, कारण या सामन्यानंतर भोजन काउंटर सुरू करण्यात येईल. मैदानावरती सामने सुरू राहतील याची दखल आपण घ्यायची. खेळाडूंनी मैदानावरती सामना सुरू ठेवायचा. अर्थातच संघर्ष संघाचा तो सामना असणार आहे. समोर परेश 11 सारखा ताकदवर संघ जरूर असेल. आणि उर्वरित जे प्रेक्षक वर्ग आहेत ना त्या प्रेक्षकांना भोजनाबरोबरच क्रिकेटचा आनंद देखील घ्यायचा आहे. हळूहळू या ठिकाणी सर्व आम्ही सुरुवातीला सांगितलं होतं की दुपारी 1 वाजेनंतर भोजनाचे काउंटर्स या ठिकाणी सुरू करण्यात येतील. तर अंतिम षटक, शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत सामन्यामध्ये.
पहिला चेंडू बॉबी यांचा अवांतर, इट्स अ वाईट बॉल. तर या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर पूर्णपणे ड्रायव्हिंग सेटवरती रॉयल एस संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि सामन्यामधली जी औपचारिकता आहे ना ती औपचारिकता पूर्ण करत असताना प्रतिस्पर्धी संघ देखील आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. आणखीन एक चांगला चेंडू होता, वाईड यॉर्क करण्याचा प्रयत्न, शेवटचं षटक बॉबी ज्यानं झेल कंप्लीट केला होता राहुलचा. यावेळेला थोडासा दिशाहीन चेंडू होता, यष्टीरक्षकाला देखील चेंडू चकवतोय. 1+1 अशा एकूण 2 धावा या ठिकाणी धावफलकावरती अंकित केल्या जातील. या 2 धावेनं संघ पुढे सरकत असताना 39 धावा धावफलकावरती. धीम्या गतीचा चेंडू होता, प्रहार केलाय आडव्या बॅटनं आणि चेंडू जाईल सीमा रेषेच्या पलीकडे, षटकार. सामना एन्जॉय करताना आपल्याला जरूर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. आय थिंक स्ट्रायकिंग एंडला आहे फलंदाज विनोद. आणखीन एक चांगला चेंडू होता, यावेळेला पॅड लाईन वरती चेंडू होता, फारसा फायदा उचलू शकले नाहीये. नॉन स्ट्रायकिंग एंडला संधी आहे आणि होय तर जी सामन्यामधील औपचारिकता बाकी होती ती औपचारिकता मात्र पूर्ण करण्याचं काम केलं जातं. आणखीन एक दमदार स्ट्रोक येतोय, 6 धावा, षटकार. चेंडू शिल्लक आहेत या षटकातील, 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. लांबलचक षटक जरूर या ठिकाणी पाहायला मिळते. तर शेवटचा एक चेंडू. यस, यावेळेला मात्र जी औपचारिकता बाकी होती ती औपचारिकता देखील पूर्ण केली जाते. कोणत्याही प्रकारची धाव या ठिकाणी नाहीये, नो, कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. शेवटचा चेंडू निर्धाव आणि याचबरोबर हा सामना मात्र जिंकलाय रॉयल संघानं. विजेत्या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि आमच्या सर्व लाडक्या प्रेक्षक वर्गांना आणि खेळाडूंना विनंती आहे की भोजन काउंटर्स त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेले आहेत आणि सर्वांना कळकळीची विनंती आहे संघर्ष कला क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळ कळंबोली यांच्या माध्यमातून की या जेवणाचे काउंटर्स या ठिकाणी सुरू झाले आहेत. दुपारची वेळ आहे मित्रांनो, क्रिकेटची खमंग मेजवानी आणि त्याचबरोबर उत्तम भोजनाची व्यवस्था या